श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, गुरुचरित्र वाचन करत असल्यास चुकल्यानंतर काय होते बघा. तुम्ही गुरुचरित्र वाचता का? गुरुचरित्र वाचन सुरू करायचा विचार करताय का? पण थांबा, गुरुचरित्र वाचनाचे काही नियम चुकले तर पुण्याऐवजी अडचणी वाढू शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र वाचनाचे खरे नियम. नियम चुकल्यास काय होते आणि चूक झालीच तर ती कशी सुधारायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. ते लक्षपूर्वक देऊन तुम्ही नक्कीच पहा. गुरुचरित्र म्हणजे काय? गुरुचरित्र हे केवळ पुस्तक नाही, ते श्री गुरु दत्तात्रेयांचे जिवंत चरित्र आहे. या ग्रंथामध्ये गुरुकृपा, भक्तांचे अनुभव, संकटातून मुक्ती आणि जीवनाला दिशा देणारे उपदेश अशा अनेक दिव्य गोष्टी आहेत. म्हणूनच गुरुचरित्र वाचन श्रद्धा, नियम आणि पवित्रतेने करणे फार आवश्यक आहे. गुरुचरित्र वाचनाचे काही मुख्य नियम आधी समजून घेऊया. पहिलं म्हणजे वाचन सुरू करताना मन शांत असावे. शक्यतो स्नान करूनच बसावे, स्वच्छ कपडे घालून. वाचनाची जागा देवघर किंवा शांत जागा असावी. जमिनीवर आसन घालून बसावे. वाचनाचे सातत्य 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस किंवा पारायण ठरल्यास मध्ये मध्ये खंड पडू नये. आहाराचे नियम: वाचन काळात सात्विक आहारच घ्यावा, शक्यतो मांसाहार टाळावा. श्रद्धा आणि नम्रता: शंका न ठेवता चाचणी घेण्याच्या भावनेने वाचन करू नये. नियम चुकले तर काय होते? आता महत्त्वाचा प्रश्न, गुरुचरित्र वाचनाचे नियम चुकल्यास काय होते? अनेकांना वाटतं काहीच होत नाही, पण गुरुचरित्रात स्पष्ट सांगितले आहे. मन अस्थिर होते, वाचन चालू असताना चिडचिड, आळस, नकारात्मक विचार वाढतात. हे संकेत असतात की वाचन नीट न होण्याच्या पद्धतीने होत नाही. अडथळे वाढू लागतात. अचानक काम अडते, घरात वाद वाढतात, आरोग्य बिघडते. हे गुरुदोष नाहीत. आरोग्य बिघडते हे गुरुदोष नाहीत, तर आपल्या निष्काळजीपणाचे परिणाम असतात. अपेक्षित फळ मिळत नाही, इच्छा पूर्ण होत नाही, समाधान मिळत नाही, श्रद्धा डगमगीत राहते. यामुळे काही लोक वाचन अर्ध्यातच सोडतात. हीच खरी मोठी चूक आहे. सर्वात मोठी चूक कोणती? मनामध्ये श्रद्धा नसताना वाचन सुरू करणे. बघूया काय होतं, परीक्षा म्हणून करतो, अशी भावना ठेवली तर गुरुकृपा अनुभवायला मिळत नाही. गुरुचरित्र हे प्रयोगासाठी नाही, तर समर्पणासाठी आहे. चूक झालीच तर काय करावे? आता उपाय ऐका, फार महत्त्वाचा आहे. तर फार महत्त्वाचा उपाय आहे. चूक लक्षात आली तर घाबरू नका. श्री गुरुदत्तांचे मनोमन क्षमा याचन करा. असे म्हणा, हे गुरुदेवा, माझ्याकडून अज्ञानाने चूक झाली, मला क्षमा करा. मला क्षमा करा आणि योग्य मार्ग दाखवा. त्या दिवशी वाचन थांबवा. दुसऱ्या दिवशी नव्याने शुद्ध मनाने सुरुवात करा. गुरु कधीच शिक्षा देत नाहीत, ते फक्त सुधारणा शिकवतात. गुरुकृपा कधी मिळते? जेव्हा वाचन नियमित असते, जेव्हा अहंकार नसतो, जेव्हा अपेक्षेपेक्षा समर्पण जास्त असते, तेव्हा संकटे हळूहळू दूर होतात, मन शांत होते आणि गुरुकृपा अनुभवायला मिळते. मैत्रिणींनो, गुरुचरित्र वाचन हे केवळ समस्या सोडवण्यासाठी नाही, तर जीवन शुद्ध करण्यासाठी आहे. जर तुम्ही गुरुचरित्र वाचत असाल तर नियम पाळा. चूक झालीच तर गुरुकृपेवर विश्वास ठेवा. दुसरा मुद्दा आहे, गुरुचरित्र वाचन अर्धवट सोडल्यास काय होते? गुरुकृपा कधी थांबते?
आताच्या मुद्द्यामध्ये पाहिलं की गुरुचरित्र वाचनाचे नियम चुकले तर काय होते. पण आताचा मुद्दा खूप संवेदनशील आणि गंभीर विषय सांगणार आहे. गुरुचरित्र वाचन सुरू करून मध्ये सोडल्यास काय होते? गुरु रागवतात का? गुरुकृपा थांबते का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी सांगणार आहे अर्धवट वचनाचा दोष कसा टाळायचा हा उपाय. अनेक लोकांकडून होणारी मोठी चूक. आजकाल अनेक जण संकट आलं म्हणून गुरुचरित्र सुरू करतात. इच्छा पूर्ण झाली की वाचन बंद करतात किंवा कंटाळा आला, वेळ नाही म्हणूनच मध्ये सोडतात. पण गुरुचरित्र हे नवसासारखं असतं. एकदा मनाने स्वीकारलं की ते पूर्ण करणे जबाबदारीच बनते. गुरुचरित्र वाचन अर्धवट सोडल्यास काय होते? आता मुद्द्याला घेऊ. मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. शांतता राहत नाही. मन अस्वस्थ वाटते. सतत अपराधी वाटत राहतं. हे लक्षण असतं की आपल्या अंतरात्म्याला माहीत असतं आपण चूक केली आहे. अपेक्षित लाभ अर्ध्यावरच थांबतो. समस्या पूर्ण सुटत नाही. अडचण थोडी कमी होते पण संपत नाही. पुन्हा पुन्हा तोच त्रास येतो. कारण गुरुकृपा सातत्य पाहते. फक्त सुरुवात नाही. श्रद्धा कमजोर होते. काहीच फरक पडला नाही. हे सगळं खोटं आहे असं वाटायला लागतं आणि माणूस हळूहळू अध्यात्मापासून दूर जातो. पण दोष गुरुचरित्राचा नसतो. दोष आपल्या अधुरेपणाचा असतो. गुरु रागावतात का? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. उत्तर नीट ऐका. गुरु कधीच रागवत नाहीत. पण गुरुकृपा थांबत नाही. आपणच त्या कृपेपासून दूर जातो. जसं सूर्य कायम असतो पण आपण सावलीत उभे राहिलो तर आपल्याला प्रकाश मिळत नाही. गुरुचरित्र काय सांगते? गुरुचरित्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे, जो भक्त श्रद्धेने आणि सातत्याने सेवा करतो त्याच्या जीवनात गुरु स्वतः मार्गदर्शन करतात. म्हणजे पूर्णता, सातत्य, नम्रता हे 3 गुण असले की गुरुकृपा नक्कीच मिळते. अर्धवट वाचन झाले असेल तर काय करावे? हा भाग फार महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडून चूक झाली असेल तर अजिबात घाबरू नका. अपराधी वाटून वाचन टाळू नका. त्यावरती तुम्ही हा उपाय करा. एक दिवस शांत बसा. श्री गुरुदत्तांचे मनोमन क्षमा याचना करा. असे म्हणा, हे गुरुदेवा, माझ्याकडून अज्ञानाने वाचन अपूर्ण राहिले. मला क्षमा करा आणि पुन्हा योग्य शक्ती द्या. नंतर नव्याने संकल्प करा आणि ठरवलेले वाचन पूर्ण करा. गुरुकृपा परत नक्की मिळते. गुरुकृपा कधी वाढते? जेव्हा भक्त पळ काढत नाही. जेव्हा मला वेळ नाही ऐवजी गुरुसाठी वेळ काढतो. जेव्हा अडचणीतही वाचन अजिबात सोडत नाही. तेव्हाच मार्ग सापडतो आणि संकट हलकं होतं आणि जीवनाला नवी दिशा मिळते. गुरुचरित्र वाचन म्हणजे देवाला आदेश देणे नाही, तर स्वतःला गुरुचरणी अर्पण करणे आहे. एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत नक्कीच जा. गुरुचरित्र वाचन करताना संकटे का येतात? तर हे संकेत ओळखा. गुरुचरित्र वाचन सुरू केल्यानंतर अनेक लोक मला एकच प्रश्न विचारतात, वाचन सुरू केल्यापासूनच अडचणी वाढल्यासारख्या का वाटतात? हे वाचन थांबवावं का? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण एक खूप मोठं तुम्हाला मी रहस्य शेवटी सांगणार आहे. गुरुचरित्र वाचन म्हणजे परीक्षा का? गुरुचरित्र वाचन म्हणजे फक्त पाठ वाचन नाही. ते मन, श्रद्धा आणि संयमाची परीक्षा असते. गुरु आधी पाहतात, भक्त खरंच समर्पित आहे का? अडचणीतही तो मागे हटतो का? म्हणूनच वाचन सुरू होताच काही वेळा संकटे दिसायला लागतात. संकटे का येतात? जुने कर्म उफाळून येतात. गुरुकृपा म्हणजे लगेच सुख नाही. आधी जुनी कर्मफळे बाहेर येतात. जसं घर स्वच्छ करायचं असेल तर आधी कचरा बाहेर येतो. ही संकटे शिक्षा नसतात, ती
शुद्धीकरणाची प्रक्रिया असते. नकारात्मक शक्तींचा विरोध. गुरुचरित्र वाचन सुरू केल्यावर मन शुद्ध होऊ लागते, पण नकारात्मक सवयी, वाईट विचार, जुनी वृत्ती या सगळ्यांचा विरोध सुरू होतो. म्हणूनच झोप येते, आळस येतो, चिडचिड होते. हे संकेत असतात की वाचन प्रभावी चालू आहे. श्रद्धेची परीक्षा. गुरु विचारतात, संकट आलं तरी माझ्यावर विश्वास ठेवशील का? इथेच अनेक लोक चुकतात. अडचण आली की वाचन बंद करतात, दोष गुरुचरित्राला देतात. पण जो भक्त टिकतो त्यालाच पुढे चमत्कार अनुभवायला मिळतो. संकट आली म्हणजे वाचन चुकीचे आहे का? नाही, अजिबात नाही. खरं तर संकट आली, मन ढवळून निघालं, पण तरी वाचन सुरू ठेवलं तर समजा गुरुकृपा जवळ आली आहे. गुरुचरित्रातील गुरुचरित्र सांगते, जो भक्त संकटातही गुरुनाम सोडत नाही त्याच्यासाठी गुरु स्वतः खंबीरपणे उभे असतात. म्हणजे संकट नकार नाही, संकट पुढच्या कृपेची चाहूल असते. संकटात काय करावे? जर वाचनात संकटे येत असतील तर वाचन थांबवू नका, अजिबात घाबरू नका, तक्रार करू नका. फक्त तुम्ही हे करा, वाचन सुरू करण्याआधी श्री गुरुदेव दत्त 11 वेळेस म्हणा. मन शांत करा, अपेक्षा बाजूला ठेवा, भीती बाजूला ठेवा. जे होईल ते गुरु इच्छेनेच असा भाव मनामध्ये ठेवा. एवढं केलं तरी गुरु मार्ग दाखवतातच. संकटानंतर काय होतं? जो भक्त टिकतो त्याच्या आयुष्यात अडचणी हळूहळू कमी होतात. मन शांत होतं, निर्णय स्पष्ट होतात आणि मार्ग आपोआप सापडतो. हेच गुरुचरित्र वाचनाचं खरं फळ आहे. संकटे आली म्हणून वाचन थांबवू नका, कारण संकट म्हणजे अंत नाही, संकट म्हणजे गुरुप्रवेशाचा दरवाजा आहे. कारण तुमच्यासारखा कोणीतरी आज संकटात असू शकतो. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही त्यांना शेअर करायला विसरू नका. गुरुचरित्र वाचनासाठी स्त्री पुरुषांचे वेगवेगळे नियम असतात का? आज मी प्रश्न असा घेऊन आले आहे जो अनेकांच्या मनात असतो पण कोणी विचारतच नाही. स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये का? मासिक पाळीत वाचन बंद करावे का? पुरुषांसाठी वेगळे नियम आहेत का? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर आज आपण गैरसमज दूर करूयात. सर्वात आधी सत्य जाणून घेऊ. गुरु म्हणजे आत्मा, आत्म्याला लिंग नसतं. गुरुचरित्र हे फक्त पुरुषांसाठी नाही, फक्त स्त्रियांसाठी नाही, ते श्रद्धा असलेल्या प्रत्येकासाठी आहे. मग हे वेगळे नियम कुठून आले? हे नियम गुरुचरित्रात नाहीत. हे नियम समाजात तयार झालेले गैरसमज आहेत. पूर्वी स्त्रियांची शारीरिक परिस्थिती, घरची जबाबदारी, सुविधा नव्हती. या कारणांनी काही गोष्टी सांगितल्या गेल्या, पण त्याचा अर्थ गुरुकृपा बंद होणे असा नाही. स्त्रियांसाठी गुरुचरित्र वाचन सत्य. आता नीट ऐका. मासिक पाळीत वाचन करावे का? हो, मनापासून इच्छा असेल तर जरूर करा. पण गुरुपवित्रता पाहताच शरीर अवस्था नाही. जर त्या काळात अशक्तपणा, वेदना, मन अस्वस्थ असतील तर मनपूर्वक नामस्मरण केले तरी पुरेसे आहे. पण सध्या आपल्या इथं देवपूजा करतच नाहीत. दोष लागत नाही, गुरु रागवत नाहीत. स्त्रियांनी मोठ्याने वाचन करू नये, चुकीचा गैरसमज. जिथे मन शांत आहे, जिथे श्रद्धा आहे, तिथे गुरु स्वतः उपस्थित असतात. पुरुषांसाठी गुरुचरित्र वाचन जबाबदारी. पुरुषांनीही हे लक्षात ठेवावं. अहंकार टाळावा. मी करतोय हा भाव सोडावा. शुद्ध वाणी ठेवावी. कारण गुरुचरित्र वाचन म्हणजे अधिकार नाही, ती आहे सेवा. सर्वात महत्त्वाचा नियम स्त्री पुरुष दोघांसाठी मन शुद्ध असणे. गुरुचरित्र वाचनात शरीर शुद्धतेपेक्षा मन शुद्धतेला जास्त महत्त्व आहे. मनात श्रद्धा आहे, वाचनात नम्रता आहे, तरच गुरुकृपा मिळते. गुरुकृपा. गुरुचरित्र काय सांगते? गुरुचरित्रात कुठेही असे लिहिले नाही की स्त्री वाचूच शकत नाही.
अमुक अवस्थेत वाचन निषिद्ध आहे. उलट गुरुचरित्र सांगते, जो कोणी श्रद्धेने गुरुनाम घेतो त्याच्यावर गुरुकृपा होतेच. शंका असल्यास काय करावे? जर अजूनही मनात शंका असेल तर जबरदस्ती वाचन करू नका. अपराधी भावना ठेवू नका. फक्त श्री गुरुदेव दत्त मनात 11 वेळेस म्हणा. इतकं केलं तरी गुरु तुमची अवस्था समजून घेतात. गुरुकृपा कधी मिळते? लिंग पाहून नाही मिळत, शरीर अवस्था पाहून नाही. मनामध्ये श्रद्धा, सातत्य, नम्रता हे 3 असले की गुरुकृपा आपोआपच तुम्हाला मिळून जाते. गुरु कधीच पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये अजिबात भेदभाव करत नाहीत. तो मग गरीब असो किंवा श्रीमंत. जो कोणी नम्र असेल, श्रद्धेने त्यांची देवभक्त करीत असेल, तोच खरा गुरूंचा भक्त आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र वाचन किती दिवस करावे? 7, 14, 21 की 41 दिवस? तर पहा, गुरुचरित्र वाचन सुरू करताना सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गुरुचरित्र वाचन किती दिवस करायचं? 7 दिवस पुरेसे आहेत का? 41 दिवस केल्याशिवाय फळ मिळत नाही का? तर हे सर्व गैरसमज आपण दूर करणार आहोत. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी एक सत्य समजून घ्या, गुरुकृपा दिवस मोजून होतच नाही. ती भाव पाहून मिळते. गुरुचरित्र वाचन स्पर्धा नाही किंवा दबाव नाही, ते समर्पण आहे. 7 दिवस गुरुचरित्र वाचन कधी करावे? जे नवखे आहेत, जे पहिल्यांदा गुरुचरित्र वाचतात, जे खूप मानसिक तणावात आहेत, 7 दिवस वाचन हे मन शुद्ध करण्यासाठी फार उपयुक्त असतं. मन हलकं होणं, शांतता मिळणं, योग्य विचार सुरू होणं, मोठे चमत्कार नाही, पण आतून आतली दिशा मिळते. 14 दिवस गुरुचरित्राचे वाचन कधी करावे? जे आधी 7 दिवस पूर्ण केले आहेत, जे सातत्य ठेवू शकतात. 14 दिवसा वाचनामध्ये मनावर जास्त परिणाम होतो. अनुभव काय मिळतो? तर अडचणी हळूहळू कमी होतात, निर्णय सोपे होतात आणि श्रद्धा खूप वाढते. 21 दिवस गुरुचरित्र वाचन कधी करावे? ज्यांना खूपच मोठ्या अडचणी आहेत, जे गंभीर संकटात आहेत. 21 दिवस वाचन म्हणजे स्वतःला गुरुचरणी अर्पण करणं. अनुभव मिळतो, मार्ग दिसू लागतो, अचानक मदत मिळते, अडथळे दूर होऊ लागतात. इथेच अनेक भक्तांना गुरुकृपेचा अनुभव येतो. 41 दिवस गुरुचरित्र वाचन कोणासाठी? सगळ्यांसाठी नाही. जे पूर्ण मानसिक तयारीत आहेत, जे नियम पाळू शकतात, जे सातत्य मोडणार नाहीत. 41 दिवस म्हणजे तपस्या आहे, नवस नाही. जीवनात मोठा बदल. सवयी बदलतात, अहंकार कमी होतो, पण जबरदस्ती करू नका. सर्वात मोठी चूक कोणती? जास्त दिवस केले तर लवकर फळ मिळेल, हा गैरसमज आहे. गुरु म्हणतात, तू किती दिवस वाचलंस ते नाही, तू कसं वाचलंस ते महत्त्वाचं आहे. योग्य कालावधी कसा ठरवायचा? हे 3 प्रश्न स्वतःला विचारा. मी रोज वेळ देऊ शकतो का? मी गुरुचरित्र वाचन सोडणार नाही ना? मन शांत ठेवू शकतो का? जर 3 प्रश्नांची उत्तरं हो असतील, तरच मोठा कालावधी घ्या. गुरुचरित्र काय सांगते? गुरुचरित्रात स्पष्ट आहे, जो भक्त श्रद्धेने आणि सातत्याने सेवा करतो, त्याच्यावर गुरुकृपा होते. इथे दिवस नाही, सातत्य महत्त्वाचं आहे. वाचन पूर्ण केल्यावर काय करावे? गुरूंचे आभार माना, गर्व करू नका, अनुभव सांगत फिरू नका. फक्त मनात म्हणा, हे गुरुदेवा, तू जे केलंस ते योग्य आहे. गुरुचरित्र वाचन किती दिवस केलं यापेक्षा किती श्रद्धेने केलं हे महत्त्वाचं आहे. श्री गुरुदेव दत्त.
गुरुचरित्र वाचनाचा संकल्प कसा करावा? मैत्रिणींनो, गुरुचरित्र वाचन करताना सगळ्यात जास्त काय चुकतं माहिती आहे का? संकल्प घेताना अनेक लोक वाचन सुरू करतात, पण संकल्प चुकीचा असल्यामुळे मध्येच अडचणी येतात. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र वाचनाचा अचूक संकल्प. हा मुद्दा आहे. काय बोलायचं, काय बोलायचं नाही आणि संकल्प मोडला तर काय करायचं, म्हणून हा मुद्दा शेवटपर्यंत नक्की बघा. संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे गुरूंशी केलेली मनाची प्रतिज्ञा. तो नवस नाही किंवा तो मागणी नाही, तो समर्पणाचा शब्द आहे. संकल्प घेण्याआधी 3 गोष्टी लक्षात ठेवा. संकल्प घेण्याआधी स्वतःला हे विचारा, मी रोज थोडा वेळ देऊ शकतो का? मध्येच वाचन सोडणार तर नाही ना? मी अपेक्षा बाजूला ठेवू शकतो का? जर मन हो म्हणत असेल तरच संकल्प घ्या. संकल्प घेण्याची योग्य वेळ सकाळी लवकर किंवा संध्याकाळी. शांत वेळ गुरुवारी विशेष शुभ. पण लक्षात ठेवा, वेळेपेक्षा भावना खूप महत्त्वाची आहे. संकल्प घेण्याची योग्य पद्धत कोणती? तर आता नीट ऐका. स्वच्छ जागा निवडा, देवघर किंवा शांत कोपरा. आसन घाला, मन शांत करा. डोळे बंद करा, 5 वेळा खोल श्वास घ्या. गुरुनाम स्मरण करा. श्री गुरुदेव दत्त 11 वेळेस म्हणा. संकल्प कसा बोलायचा? हळू आवाजात किंवा मनात म्हणा. हे श्री दत्त गुरुप्रभू, मी आजपासून इतके दिवस गुरुचरित्र वाचन करण्याचा संकल्प करीत आहे. हे वाचन माझ्या इच्छेसाठी नाही तर माझ्या शुद्धीसाठी असो. माझ्याकडून अज्ञानाने काही चूक झाल्यास मला क्षमा करा आणि मला पूर्णता देण्याची शक्ती द्या. श्री गुरुदेव दत्त. संकल्पात काय बोलू नये? खूप महत्त्वाचं. माझं हे काम झालं तर इतक्या दिवसात फळ मिळालं पाहिजे. नाही झालं तर मी वाचन सोडेन, अशी भाषा म्हणजे गुरुची परीक्षा घेणं आहे. संकल्प मोडला तर काय करावे? कधीकधी आजार, घरगुती अडचण, आपत्कालीन कारण यामुळे वाचन राहू शकतं. तेव्हा तुम्ही अपराधी वाटून सोडू नका. लगेच क्षमा याचना करा. दुसऱ्या दिवशी नव्याने संकल्प घ्या. गुरु दोष लागत नाही. गुरु तुमची अडचण समजून घेतात. संकल्प पूर्ण केल्यावर काय करावे? कोणताही दिखावा नको, मोठ्या घोषणा नको. फक्त एवढं म्हणा, हे गुरुदेवा, तू जे दिलंस ते योग्य आहे आणि शक्य असल्यास थोडी सेवा किंवा दान करा. गुरुचरित्र काय सांगतं? जो भक्त नम्रतेने आणि सातत्याने सेवा करतो त्याच्या जीवनात गुरु स्वतः कार्य करतात. गुरुचरित्र वाचनाचा संकल्प हा शब्दांचा नाही, तो मनाचा करार आहे. तो करार जर श्रद्धेने केला तर गुरु कधीच हात सोडत नाहीत. श्री गुरुदेव दत्त. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण कदाचित कोणाच तरी आज चुकीचा संकल्प घेणार असेल तर त्यांना ही माहिती नक्की मिळेल आणि योग्य संकल्प ते नक्कीच घेतील. गुरुदेवांची कृपा सदैव तुमच्यावरती राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.